नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तिसरा हप्ता जो आहे मित्रांनो त्याची आता तारीख ठरलेली आहे। तिसरा जो हप्ता आहे त्याची तारीख कधी आहे आपण सगळं बघणार आहोत। मुख्यमंत्र्यांचा एक नवीन आदेश या लाडकी बहीण योजनेअंतर्गत आलेला आहे, तो आजच आलेला आहे। आता 4 सप्टेंबरला सगळ्यात मोठी आणि नवीन अपडेट आलेले आहेत, त्याबद्दलची अपडेट आपण पाहणार आहोत। या अपडेटमध्ये पहिली आहे ती तिसरा हप्ता कुठल्या दिवशी आणि कुठली तारीख आहे आणि नवीन आदेश काय आहे याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि पूर्ण माहिती ही आपण पुराव्यासहित पाहणार आहोत। तर व्हिडिओला संपूर्ण बघा। आपल्या चॅनल पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राइब करून ठेवा। चला बघूया नेमका पुढचा आदेश आणि ह्याच्याबद्दलची माहिती काय आहे। लक्षात घ्या, आज तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, हा दिवस ठरला। सोलापुरात मुख्यमंत्री 40,000 लाडक्या बहिणींचा घेणार भेट, जिल्हा प्रशासनाला लागले कामाला। लक्षात घ्या, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा कार्यक्रम 14 सप्टेंबर रोजी नियोजित आहे। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे आणि याचा सोहळा पुढे संपन्न होणार आहे। आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री 14 सप्टेंबरला सोलापुरात दाखल होणार आहेत। लाडक्या बहिणींच्या कार्यक्रमासाठी आणणार 400 बसगाड्या। आता पुढची सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती लक्षात घ्यायची। आता आपले जे राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत हे सोलापुरात जाणार आहेत पुढच्या कार्यक्रमासाठी। आता लक्षात घ्या, सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी काय आहे तर महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रम 14 सप्टेंबरला सोलापुरात होम मैदानावर होणार असल्याचे निश्चित झाले आहे। तर होम मैदान जे आहे त्याच्यावरती कार्यक्रम होणार आहे आणि त्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रसाद लोढा यांची प्रमुख उपस्थिती इथं राहणार आहे। या कार्यक्रमामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि एकदम जी काही बातमी आहे ती होणार आहे ती कुठली बघा। आता लक्षात घ्या, पुढे बघा, विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापूर जिल्ह्यासाठी हा वचनपूर्ती सोहळा होणार आहे। त्यामुळे या कार्यक्रमासाठी किमान 40,000 पर्यंत लाभार्थ्यांची उपस्थिती राहावी असे नियोजन करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनासह अन्य शासकीय योजनांचा लाभार्थ्यांना या कार्यक्रमासाठी आणले जाणार आहे। आता ह्याच्यातली सगळ्यात मोठी बातमी बघा अपडेट काय 4 सप्टेंबरची, तर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना म्हणजेच काय लाडका भाऊ योजना सुद्धा ह्याची सुद्धा लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची योजना असणार आहे। त्याच्या कार्यक्रमासाठी महत्त्वाचं काहीतरी होणार आहे, ते पुढे आपण बघणारच आहोत काय होणार आहे। तर लक्षात घ्या, 14 सप्टेंबरला हा कार्यक्रम होणार आहे। कुठं होणार आहे? सोलापूरला होणार आहे, लक्षात घ्यायचंय। तर जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या 400 बसगाड्या भाड्याने घेतल्या जाणार आहेत आणि शहराच्या जवळील मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मंद्रुप येथील तहसीलदारावर किमान 5,000 लाभार्थी आणण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। तर बार्शी, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला, करमाळा, पंढरपूर, माढा येथील तहसीलदाराकडे 2 ते 3,000 लाभार्थ्यांची आणण्याची जबाबदारी आहे। लक्षात घ्या, आता ही जबाबदारी का दिलेली आहे कारण की 14 सप्टेंबरला हा कार्यक्रम होणार आहे। 14 सप्टेंबरला हा कार्यक्रम कुठं होणार आहे? सोलापूरला होम मैदानावर होणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये ज्या काही लाभार्थी महिला आहेत, 40,000च्या लाभार्थी महिला आहेत, त्या महिलांना लाभ मिळणार आहे। याचा अर्थ असाच की तिसरा जो हप्ता आहे तो 14 तारखेला मिळण्याची शक्यता आहे। सोलापूरमध्ये ज्या कार्यक्रमात आपल्याला जो तिसरा हप्ता आहे तो 14 तारखेला 14 सप्टेंबरला मिळणार आहे अशी आपल्याला एक आता याच्यामध्ये बातमी मिळालेली आहे। तर लक्षात घ्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात वचनपूर्ती सोहळा नियोजित होता, परंतु आपल्या देशाचे राष्ट्रपती 2 दिवस राज्याच्या दौऱ्यावर असून गणेश उत्सवाला देखील 7 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे। यामुळे नियोजित वचनपूर्ती सोहळा लांबणीवर पडला, नाहीतर आपल्याला तिसरा जो हप्ता आहे तो 7 सप्टेंबरच्या जवळपास बघायला मिळाला असता, परंतु जे काही आपले मंत्री आहेत ते आलेले त्यामुळे ते लांबणीवर पडला। आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनाला पत्र प्राप्त झाले आहे, त्यानुसार कार्यक्रम 14 सप्टेंबर रोजी होम मैदानावर होणार आहे। कार्यक्रमाची वेळ हे पुढे निश्चित करण्यात येणार आहे। लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकार खपून घेणार जाणार नाही, तुरुंगात टाकू, सीएम शिंदेचा थेट इशारा। आपलं जे काही मुख्यमंत्री आहे त्यांचा एक इशारा आहे, मोठा निर्णय आहे घेतला गेलेला आहे। आता याच्याबद्दल खूप गैरवापर झालेला आहे, गैरप्रकार झालेले आहेत। हे उघडकीला आल्यानंतर आपले जे काही राज्याचे सीएम आहेत त्यांनी थेट इशारा दिला आहे की कोणाचाही गैरप्रकार खपून घेतला जाणार नाही, डायरेक्ट तुरुंगात टाकू। आता तो काय लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत गैरप्रकार खपून घेतला जाणार नाही। पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री साहेब जे म्हणाले की या योजनेतील कोणताही गैरप्रकार खपून घेतला जाणार नाही। साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील महिलांसाठी आहे, यात कोणीही भ्रष्टाचार केला तर तो खपून घेतला जाणार नाही, आरोपींना थेट तुरुंगात टाकले जाईल असे शिंदे यांनी म्हटलं आहे। कारण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो,
एकाच व्यक्तीने 30 फॉर्म भरले आहेत. जवळपास त्याला एका बाईला किती येतं माहिती आपल्याला, 4,500चा हप्ता आहे. पण एकाच स्त्रीच्या नावाने त्यांनी 30 फॉर्म भरले आहेत. त्यामुळे त्यांना जवळपास 70 ते 80,000 रुपये आले आहेत. याचा सगळ्यांना उघडकीला आल्यानंतर यांच्यावरती आता कारवाई केली जाणार आहे. त्याच्याच अनुषंगानं मुख्यमंत्र्यांनी नवा आदेश केला की जे कोणी असं खोटी माहिती किंवा काही भरेल, फसवेगिरी करेल, गैरप्रकार करेल, त्यांना तुरुंगवास हा डायरेक्ट ठरला आहे. आता तिसरा हप्त्याची तारीख तर मी तुम्हाला सांगितली की 14 सप्टेंबर, 15 सप्टेंबर किंवा 16 सप्टेंबर याच्या दिवशी, ह्या 3 दिवशी तुम्हाला तिसरा हप्ता येईल. आता लक्षात घ्या तिसरा हप्त्याचा काय विषय, ज्यांना 4,000 ऑलरेडी 3,000 भेटले त्यांना 1,500 रुपये मिळतील आणि ज्यांना काहीच एक पण रुपये नाही मिळाला त्यांना 4,500 रुपये हे मिळणार आहेत. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही शंका वाटत असतील तर त्या तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आपण त्या शंकेचं निवारण करण्याचा प्रयत्न करू. आपला व्हिडिओ हा थेट पुराव्यासहित असतो. कुठलाही व्हिडिओ आपला विदाऊट पुराव्याचा नसतो. त्यामुळं खऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. खरी आणि नवीन माहिती, नवीन अपडेट लगेच आपण आपल्या चॅनलवरती देत असतो. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.